आज बघा, आज मी तुम्हाला इथे पेपरवर शिकवतोय. आज मी पेपरवर शिकवतोय, उद्या मी तुम्हाला फॅब्रिकवरती शिकवेल. कशावरती? फॅब्रिकवरती कसं कट व्हायचं. पण याला घेऊया प्रिन्सेस कटला. प्रिन्सेस कटसाठी बघा आता कसं ठेवायचं. तर बघा, प्रिन्सेस कटसाठी तुम्हाला खालून 1 इंच इकडे सोडून द्यायचे सरळ, इथे 1 इंच सोडून द्यायचं, बरोबर आहे. त्याचसोबत तुम्हाला इथून इथे 1 इंच सोडायचं, बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही काय केलंय, इथे 1 इंच सोडलाय खाली, इथे 1 इंच सोडलाय खाली आणि इथे 1 सोडलाय. म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडला 1-1 इंच सोडायचं. 1-1 इंच सोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, याला व्यवस्थित पैकी याच्यामध्ये घ्यायचं, असं याला असं पकडायचं. म्हणजे खालून 1 इंच सोडला, इकडे 1 इंच सोडला. आता हा 1 इंच का सोडला आणि हा 1 इंच का सोडला, तुम्ही ज्यावेळेस डायग्राम बनत जासाल त्यावेळेस तुम्हाला समजेलच. ठीक आहे, पहिले तर आपण याला काय करू, व्यवस्थित पैकी मार्किंग करून घेऊ, म्हणजे ड्रॉ करून घेऊ याचा. इथून आपण याला सरळ करून घ्यायचं फ्रंटला. आता आजची जी कटिंग दाखवून ना मी तुम्हाला, तर तुमच्या लक्षात येईल की आतापर्यंत तुम्ही प्रिन्सेस कटची कटिंग कशी करत होता आणि आज तुम्ही प्रिन्सेस कटची कटिंग कशी करता, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला सगळ्यात अगोदर तर आपल्याकडे बॅकसाईड तयार असणं गरजेची, म्हणजे जी मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून शिकवतो ती बॅकसाईड घ्यायची तुम्हाला, आणि इथे 1 इंच सोडायचं, इथे 1 इंच सोडायचं आणि आहे तशी इथे सरळ मार्किंग करायची. हे तर तुम्हाला सर्वांना येते. आता इथे गळ्याचा गॅप कुठं आहे तिथे मार्किंग करा. इथे गळ्याचे गॅप आहे म्हणून इथे मार्किंग करा. ठीक आहे, याला बाजूला ठेवूया आणि इथे बाजूला ठेवून आपला हा मुंडा आहे, काय मुंडा. ठीक आहे, आता इथे हा जो भाग असतो इथे आपण काय म्हणतो, याला मुंडा खोली म्हणतो. म्हणजे आपल्याला सेप द्यायचा असतो, इथे मुंड्याचं काय करायचं असतो, सेप. म्हणून आपण हा सेप अशा पद्धतीने देऊ, बरोबर आहे. आतला सेप म्हणजे आपण याला फ्रंटचा सेप म्हणतो. काय म्हणतो, फ्रंटचा सेप. हा सेप घेतल्यानंतर तुम्हाला इथे टाकायची असते गळ्याची हाईट. मग गळ्याची हाईट पुढची किती घेतली आपण, 7. मग आपण इथे 7 इंचावर मार्किंग करतो. आता हा सेप पण आपल्याला काय करायचं, जर तुम्हाला नसेल याची गोल कळता तर तुम्हाला वरती 2.25 इथं खाली 3 इंच घ्यायचं असं व्यवस्थित. याला चौकोन तयार करायचा असा आणि इथे गोल आकार द्यायचा. आता तुमचं म्हणणं असेल की मला असा गळा नको, पंचकोनी द्या, काही हरकत नाहीये. पानगळा द्या, काही हरकत नाहीये. वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्ही फ्रंटला गळे देऊ शकता प्रिन्सेस कटला, परंतु शक्यतो चालणारे कुठला असतो, पंचकोनी आणि पानगळा. हे दोनच गळे तुमचे याला चालतात, हे दोनच गळे चालतात. ठीक आहे, तर आपण समजा पंचकोनी दिलात पंचकोनी घेऊ शकता, पानगळा घेतलात पान. आता मग इथे काय लागेल, इथे 1/2 इंचाची तुम्हाला शिलाई लागेल, म्हणजे जी इकडे देसाल तुम्ही 1/2 इंचाची. इथून आपल्याला काय करायची, ही रेषा अशा पद्धतीने इथे क्रॉसमध्ये आणायची. कुठे, हे जे 1 इंच घेतलंय ना तुम्ही, हे इथे दिली. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं असतं डॉट उंची. काय म्हणतो आपण याला, डॉट उंची. मग डॉट उंची किती आहे आपली, तर डॉट उंची आपल्याला इथे 10 इंचावर घ्यायची. किती इंचावर घ्यायची, 10. ही बाकी डॉट उंची तुमच्याकडे तर असेल. डॉट उंची तुम्हाला समजते, काय सगळ्यांना समजते डॉट उंची. आता क्लिअरिटी आहे सगळ्यांना डॉट उंची कशाला म्हणतो आणि कशी घ्यायची आपल्याला. तर डॉट उंची आपण एक तर ब्लाऊज वरती मोजून घेऊ शकतो किंवा अंगावरती मोजून घेऊ शकतो. ठीक आहे, तर आपण शक्यतो काम कशावर करतो, अंगावरच्या मापाने. जेणेकरून तुमच्याकडे मापाचं ब्लाऊज आलं तर तुम्हाला त्या मापाच्या ब्लाऊजमध्ये करेक्शन समजलं पाहिजे, म्हणून तुम्हाला अंगावरचं माप येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं, इथे अंगावरचं मेजरमेंट समजून घेतलेलं आहे. याला आपण डॉट उंची म्हणतो. ही एक आपण लाईन दिली सर. ठीक आहे, ही लाईन दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर इथे ही जी लाईन दिसते बघा, ही मी याला थोडंसं घट्ट करतो म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे,
आपल्याला याचा 12वा भाग अधिक 1 ह्या लाईन येऊन घ्यायचं, ज्याला मी घट्ट बनवलाय. काय करायचंय तुम्हाला? इथून 12वा भाग आपला 34 आहे. 34चा 12वा भाग जर बघितला तर हा 2.25 इंच येतो. किती येतो? 2.25. मग ह्या 2.25 मध्ये 1 इंच मिळवला, किती झाले? 4.25. मग हे 4.25 तुम्हाला इथून इथे टाकायचे. काय करायचं? इथून इथे टाकायचंय. ठीक आहे. आता हा 4.25 तुमचा इथे आला, मग दुसरा 4.25 तुम्ही कुठून टाकणार? इथून टाकणार का इथून टाकणार? हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. लक्षात आलं की तुमच्या? हा 4.25 आता इथून आपण इथे टाकला, पण दुसरा इथून टाकणार का इथून टाकणार हे महत्वाचं आहे. तर याला पण मी घट्ट करतो, हा वाला. ठीक आहे. याचा 4.25 इथून इथे टाकायचा. इथून नाही टाकायचा आता, याचा आपण ह्या मधल्या लाईनहून टाकला, परंतु याचा कुठून टाकायचा? इथून टाकायचा 4.25 इथे. म्हणजे जेवढं वरती घेतलं तेवढं. आता हा टक्स बघा अशा पद्धतीने क्रॉस बनेल. असं परत एकदा सांगा ना. बघा, पहिले तर आपण इथे डॉट उंची घेतली, त्यानंतर ही जी आपली क्रॉस लाईन गेली बघा, क्रॉस, तर त्याचा 12वा भाग इथून घ्यायचा आपल्याला, ह्या क्रॉस लाईन इथून इथे 12वा भाग अधिक 1. मग 12वा भाग तुम्ही कसा बघणार? तर तुमच्याकडे चार्ट आहे, ठीक आहे, त्या चार्टमध्ये 12वा भाग बघायचा तुम्हाला की कसा घ्यायचा. बाजे मॅडम तुमच्याकडे आहे का हा चार्ट? ते 12वा भाग कशाचा? पूर्ण म्हणजे चेसचा नाही का? ठीक आहे, मी तुम्हाला पाठवतोय. बरं, दोन्ही पण पाठवतो मी तुम्हाला, नियम पेपर पण पाठवतो आणि हे पण पाठवतो. बघा 12वा भाग म्हणजे कसा असेल, तर इथे तुमचं 34चं माप आहे. 34 कुठे आहे? हे आहे 34. दिसत नाहीये. हा ठीक आहे ना, काही अडचण नाहीये, मी तुम्हाला पर्सनली पाठवतो म्हणजे तुम्हाला समजेल ते. आता सध्याला बघून घ्या. हे बघा, आता इथे 12 दिसतंय का? आता अंक शक्यतो दिसणार नाही तुम्हाला, ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा आता इथे काय आहे? हे बघा, इथे 12वा भाग म्हणजे 34 आहे. ठीक आहे, हे 34 आहे. ह्या 34ला सगळ्या शेवटच्या कप्प्यामध्ये बघत जायचं. याला किती म्हणू आपण? 2 प्लस पाऊण. 2 प्लस पाऊण म्हणजे आपण याला काय म्हणतो? नाही दिसत तरी तुम्हाला? हा, ठीक आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय? इथे 12वा भाग, आपला 12वा भाग किती आहे? 34. म्हणजे 34चा आपल्याला सरळ 12वा भाग इथे बघायचा. कुठे बघायचा? इथे बघायचं, सगळ्यात शेवटच्या बॉक्समध्ये. सगळ्यात शेवटच्या बॉक्समध्ये काय म्हणते? 2 प्लस पाऊण. 2 प्लस पाऊण म्हणते, बरोबर आहे. तर मग आता 2 प्लस पाऊण म्हणजे काय? तर बघा, 2 प्लस पाऊण म्हणजे हे 2 आणि पाऊण, 2.25. काय म्हणू आपण याला? 2.25. मग ह्या 2.25 मध्ये 1 इंच ऍड केला, किती झाले? 4.25. मग हे 4.25 पहिलं आपण इथून इथे घेतलं. कोणत्या लाईनहून? जी क्रॉस मधली लाईन गेली तिच्यावर. काय? जी क्रॉस मधली लाईन गेली. आता आपल्याला इकडलं घ्यायचं समजा खालचं, तर खालचं कुठून घेणार आपण? खालचं ह्या क्रॉस लाईनहून नाही घेणार, तर आपण हे घेणार इथून, म्हणजे ह्या सरळवाली जी लाईन आली त्यावरनं इथून इथे. आता काय करा? आता तुम्हाला जर रेकॉर्डिंग ठेवायची असेल तर ही रेकॉर्डिंग आहेच तुमच्याकडे, परंतु आता कशा चेस्ट प्रमाणे इथे आपल्याला डाट टाकायचे हे शिकायचे. जर तुमच्याकडे 31च्या आतमधलं माप असेल, 31 चेस्टच्या आतमधलं, तर तुम्हाला इथे 1.25 इंच इथे व 1.25 इंच इथे असा टक्स घ्यायचा. काय करायचंय? इथे 1.25 इंच व इथे 1.25 इंच घ्यायचं. परंतु माप जर तुमचं 32च्या पुढे चाललं, 32 चेस्टच्या पुढे, तर मग मात्र तुम्हाला इकडे 1.5 इंच व इकडे 1.5 इंच घ्यायचं. म्हणजे काय केलं तुम्ही? याच्यामध्ये 1.5 इंच वाढवला. काय केला? इकडे 1.5 इंच वाढवलं, इकडे. हे कुठपर्यंत चालेल? 38 चेस्ट पर्यंत चालेल हा 1.5 इंचाचा टक्स. परंतु 38च्या पुढे जर जात असेल तर मग मात्र इथे 1.25 इंच घ्यायचे आणि इथे 1.25 इंच घ्यायचं. म्हणजेच काय झालं? प्रत्येकी 1.5 इंच वाढलं. ज्यावेळेस 31च्या आतमधलं माप होतं त्यावेळेस तुम्ही इथे 1.25 इंच इथे घेतला व 1.25 इंच इथे घेतला. परंतु 32, 33, 34, 35, 36, 37, 38 पर्यंत जर माप आलं तर तुम्ही इथे 1.5 घेतलात आणि इथे 1.5 घेतला. आणि 38च्या पुढे जसंही माप जातं तर तसं तुम्हाला इथे 1.25 व इथे 1.25 घ्यायचं. मग आता आपलं माप किती आहे? 34चं, म्हणजे 32 ते 38च्या मध्ये आहे. म्हणजे आपल्याला किती लागेल? 1.5 इंचाचा टक्स लागेल, म्हणजे हा आणि हा. मग आपण काय करू? याला अशा पद्धतीने एक सरळ रेषा देऊ. समजतंय का?
ठीक आहे. त्यानंतर दुसरी लाईन आपण अशा पद्धतीने घेऊ. बघा, हा फक्त टच झाला, परंतु याचा शेप प्रॉपर झाला नाही. आता तुम्हाला सर्वांना मी 4 टच शिकवलाय, बरोबर. 4 टचला मी काय सांगितलं, इथून सरळ असं आपल्याला 1.5 इंच ते 1 इंच असं क्रॉसमध्ये 2 इंच घ्यायचं असतं. समजा इथे घेतलं आपण, इथून आपल्याला किती घ्यायचंय, 2 इंच, 2-2.5 इंचही घेऊ शकता. ठीक आहे. आणि इथून तुम्हाला मी सांगितलंय की अशी एक रेषा सरळ द्यायची. हे टक्स तयार करायचं 4 टक्सला, बरोबर. असं टक्स शिकवलं मी तुम्हाला. हा टक्स शिकवला का सर्वांना? हा टक्स शिकवलं मी, बरोबर आहे. अगदी सोपं कसं आहे ते शिकवतो. हा टक्स तुम्हाला शिकवलाच मी. हा तुम्हाला समजा 12 भाग अधिक 1 इंच जो आपण 4 टक्सला घेतो तो घेतला समजा, आणि इथे फक्त टक्स वाढला. काय झाला? टक्स वाढला. आता याला काय करायचं तुम्हाला, तुमच्याकडे अशा पद्धतीचे सेप पट्टे असतील किंवा नसेल तर तुम्हाला हाताने बनवावं लागेल. मग याला जर मी असं ठेवलं, बघा, याला असं किंवा तुम्ही याला असं करून असं मॅच करायचं. याला जर मी असं ठेवलं तर बघा, माझा सेप इथे असा आहे, इथपर्यंत दिसतोय असा. आता हा सेप जो आहे तर हा कंटिन्यू तुम्हाला असा खाली घेऊन जायचा. आणि नंतर याला असं ठेवायचं. इथे खाली तुम्हाला याला सरळ आणायचं. काय करायचं? सरळ आणायचं. म्हणजेच इथे शेप कसा बनतोय बघा, अशा पद्धतीने हा शेप बनतोय. बघा, इथे कर्व तयार व्हावा लागला. जर मी याला झाकून घेतला तर बघा इथे आकार तयार होतोय. ठीक आहे, बघून घ्या तुम्ही, नंतर करा, बघून घ्या, नंतर प्रयत्न करा. उद्या मी परत शिकवतो याला, कारण तुम्ही तर तिकडे बघत बसाल, म्हणजे करत बसाल तर इकडे तुमचं मिस होऊन जाईल. स्क्रीनवर त्यामुळे तुम्हाला काय करायचे, सगळ्यांना हा सेप. आता मी जर याला झाकवलं असं तर बघा इथे बॉडीचा आकार दिसतो. मग बॉडीचा आकार कसा पाहिजे, तर तुमचं काय होतं, तुमचा बॉडीचा आकार काय होतो, डॉट उंची इथं आहे, लक्षात घ्या, डॉट उंची इथे आणि बॉडीचा आकार इकडे तयार होतो. असं होतंय तुमच्याकडनं. तर बॉडीचा आकार कसा तयार झाला पाहिजे बघा. आता इथून ही समजा आपण इथे कटोरी टाकू, म्हणजे कप्स टाकले होते त्यांना. हे काय केलं आपण, एवढा असा ह्या चेस्टला आपला कप्स लागणार. काय लागणार आहे? कप्स लागणार आहे. आपला काय होणार, एवढा असा कप्स लागणार. तर हा कप जो आहे तर तुमच्या लक्षात आला पाहिजे की याचा कर्व ह्या दोन्हीच्या मध्येच पाहिजे, बॉडीमध्येच पाहिजे. नाहीतर तुमचा सेप बनतो इकडे. काय बनतो, तुम्ही इकडनं डायरेक्ट याला असा आणता. कसं करता, तेव्हा असा आणता, असा सेप तयार होतो तुमचा. म्हणजे गरज इकडे नाहीये ना सेपची. सेपची गरज इथे आहे का? नाही. तुमच्या डॉट उंचीच्या अर्धा इकडे वर लागेल, अर्धा इकडे खाली लागेल. म्हणजे दोन्ही साईडला तुम्हाला सारखं डिवाइड करून तुम्हाला कफ लागेल, आणि कफ इथे लागतो ब्लाउजचा. मग सेप पण तुमचा कसा आला पाहिजे, इकडे आला पाहिजे. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण हा सेप नेमका दिसला कसा पाहिजे. आता आणखीन छोटं माप असतं तर आणखीन कर्व चांगला आला असतं. हे थोडंसं लांब मेजरमेंट आहे, ठीक आहे, परंतु हे सुद्धा परफेक्ट बसेल. ज्यावेळेस आपण प्रॉपर याला कटिंग करून ज्यावेळेस तुम्हाला दाखवेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की याचा सेप कसा प्रोफेशनल बनला, म्हणजे कसा परफेक्ट दिसतोय. ठीक आहे. तर आता जर आपण लक्षात घ्या, जर आपण याचा 12वा भाग अधिक 1 जर इथून टाकला असता, हे बघा मी तुम्हाला थोडंसं इथे क्लिअर करतो. जर 12वा भाग अधिक 1 इथून जर टाकला असता आपण 3.5 4.5 इथे, आणि नंतर जर आपण 1.5 इंच इकडे घेतला असतं तरी इथे काय उरलं असतं, इथे जागाच नसते. म्हणून तुम्हाला इथे 1 इंच मी एक्स्ट्रा दाखवलंय, हे वाला. लक्षात आलं का? तुम्ही बघता ना की प्रिन्सेस कटला काही वेळेस एवढीसच जागा राहते इथे. ती कशामुळे राहते, कारण की तुमच्या इकडे तुम्ही एक्स्ट्रा काहीच नाही ठेवत.
आणि 12वा भाग याचा पण इथून टाकला जातो आणि याचा इथून टाकला जातो. आणि मग मात्र तुम्हाला इथे काहीच जागा उरत नाही. याच्या मागचं कारण हे आहे की तुम्हाला इथे कसं वाढवायचं हेच माहिती नाही. आणि मग तुमचा हा रुंदी उराला पाहिजे, तर ही रुंदी व्यवस्थितपैकी उरत नाही आणि हे बनतं अगदी छोटंसं, म्हणजे प्रिन्सेस कटला छोटंसं दिसतं आणि इकडे मोठा भाग दिसतो. ठीक आहे, तर तो तुमचा प्रॉपर येण्यासाठी तुम्हाला असं घ्यायचंय. त्याचसोबत आता फ्रंटला जर आपण इथून स्ट्रेट मध्ये कापलं तर हा बॉडीला परफेक्ट बसणार नाही. याच्यासाठी कधी पण फ्रंट हा एक्स्ट्रा पाहिजे. काय पाहिजे? एक्स्ट्रा पाहिजे. मग एक्स्ट्रा येणार कसा? तर आपण इथे जे 1 इंच सोडलंय, ठीक आहे, ते आपल्याला बरोबर असं घ्यायचंय. ठीक आहे, आणि इथून इथे घ्यायचं. म्हणजेच इथे अर्धा इंच आणि इथे अर्धा इंच जास्त येईल. म्हणजे फ्रंट काय होणार? मोठा होणार. आणि हे घेतल्यानंतर आता तुम्हाला एक गोष्ट मात्र व्यवस्थित बघायची की याच्यामध्ये काय मायनस होतं आणि काय प्लस होतंय. बघा, हे किती आहे? 3, सॉरी 3.25 आहे. किती? 3.25. ह्या 3.25 मधून 5 इंच तुम्ही अशी इथे बटनपट्टी उपपट्टी लावसाल. बरोबर आहे? है ना? किंवा बंद ठेवसाल, किंवा फ्रंट बंद ठेवसाल, बॅगला ओपन ठेवसाल. तर तुमच्या लक्षात येईल इथे तुम्ही शिलाई मारसाल, जी आतमध्ये पट्टी टाकतो आपण, उपपट्टी आणि बटनपट्टी. मग हे उरलं किती? 3. हे किती उरले? याच्यावर थोडं लक्ष द्या. हे किती उरलं? 3. मग आता हा टच निघून जाणार आहे. हा टच काय होणार? निघून जाणार आहे. आणि हा इथे येऊन लागणार आहे. कुठे लागणार? इथे. मग आपल्याला इथे कमरेचं माप रेडी आलं पाहिजे. मग कंबर समजा उदाहरणार्थ आपली 31ची होती. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं? हा निघून जाणार आहे. म्हणून इथे आपण हे जे 3 होतं, हे 3 इथे मायनस केलं. कुठे? इथे. आणि आपली कंबर किती आहे? तर कंबर आहे आपली 29 इंच. म्हणजे 29चा चौथा भाग हा 7.25. किती? 7.25. आणि याच्या पुढे तुम्हाला ठेवायचं 2 इंच. किती ठेवायचं? 2 इंच. 1.5 नाही ठेवायचा, 2 इंच ठेवायचं. ठीक आहे, 2 इंच ठेवून आपण इथे एक लाईन अशी देऊया. ठीक आहे, आता ही काय झाली? कटिंग आपल्याला इथे रेडी भेटते. मग आता याला कापू मी. कापतो, परत तुम्हाला उद्या दाखवतो. ठीक आहे, आज तुम्हाला कळालं असेल, 20-30% कळालं असेल, परंतु उद्या तुम्हाला 100% कळेल. ठीक आहे, आज कळणार नाही. आज का कळणार नाही? कारण तुमच्या समोर हे नवीन आहे. म्हणजे मी जे शिकवतो हे नवीन आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने अगोदर करत असाल हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आज मी तुम्हाला फक्त प्रॅक्टिकल दाखवतोय. उद्या मी तुम्हाला ते करून दाखवणार पूर्णपणे, म्हणजे फॅब्रिक वरती करून दाखवणार. तेव्हा इथून याला कापलंय, याला इथून इकडे कापलंय. ठीक आहे, याला आपण इथून कापून घेऊया. हा आतला शेप कापायचा. आता मला सांगा, तुमच्यामधील किती विद्यार्थी आहे की ज्यांचा शेप इथे असा सरळ दिसतो, माझ्या याच्यासारखा असं सरळ दिसतो. तुम्ही आतापर्यंत जे कटिंग करत होता तर इथे असं सरळ दिसतं. म्हणजे हा प्रिन्सेस कट कापून घेतला, हा बाजूला करून घेतला की हे सरळ दिसतं असं. म्हणजे तुमचा प्रिन्सेस कट असा दिसत होता अगोदर, इकडे सरळ. बरोबर आहे, असा कर्व नव्हता दिसत. किती जण आहे असे? म्हणजे हा माझा नाहीये कर्व, माझा कर्व आला नाहीये. तो कसा येणार मी ते तुम्हाला दाखवणार. म्हणजे जवळपास मोस्टली सगळ्यांचंच असं असेल, इकडला पार्ट हा सरळ दिसतो प्रिन्सेस कट कटिंग केल्यानंतर. तो प्रॉपर येणार कसा? तर बघा, ही बॅक साईड आहे, ही बॅक साईड आहे. बरोबर आहे, ही आपण इथे ठेवली. आपण काय केली? अशी मार्किंग केली. बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात येईल, मी जर इथे फिटिंग केली, माझं माप कुठे? इथे कमरेचं आहे, आणि ते कुठे यायला? इथे यायला. मी याला अशा पद्धतीने बोट ठेवणार, याच्यावरती असं फिरवणार. बघा, इथे एवढा पार्ट हा एक्स्ट्रा झाला. का झाला? कारण की तो जो आहे, तर हा मला इकडे फिरवावा लागला. काय करावं लागलं? इकडे फिरवावं लागलं, कारण फिटिंग इथे येणार आहे. हा टक ज्यावेळेस निघून जाईल, हा टक जेव्हा निघून जाईल, हा इथे लागणार,
म्हणजे हा इथे येणार आहे, म्हणजे जिथे आपला पहिला होता इथे होता, इथे येणार आहे, इथे येणार आहे, हा वाला पीस इथे येणार आहे. मग त्यावेळेस ज्यावेळेस आपण फिटिंग करायला जाऊ त्यावेळेस हा पीस एवढा जास्त होऊन जाईल. काय होईल? एवढा जास्त होईल. आणि मग मात्र तुमची मुंड्यामध्ये काय होते, फिटिंग कमी जास्त होते. हा थोडासा लक्ष द्यायचा भाग आहे, थोडा डीप आहे, परंतु तुम्हाला हे मी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि उद्या मी तुम्हाला प्रॅक्टिकल कपड्यावरती दाखवतो की ते कसं फिरवायचं. आता आज तर आपण पेपरवरती बघितलंय. ठीक आहे, मी याला मुद्दामून याच्यासाठी एक्स्ट्रा कापलं कारण की मला इथे तुम्हाला दाखवायचं म्हणून, नाही तर मी याला असं कापलं असतं. ठीक आहे, कारण मी इथून कापलं असतं, माझं इथून मी काय केलं, याला फिरून घेतलं इकडे. आता याला परफेक्ट आणायचंय तर पहिली बॅकसाईड तुम्ही ऍज इट इज अशी मार्किंग केली होती. हे बघा, तुम्ही पहिली बॅकसाईड अशा पद्धतीने मार्किंग केली होती, अशा पद्धतीने इथे मार्किंग झाली होती पूर्ण. ठीक आहे, आणि इथे जर केलं तर माझी बरोबर फिटिंग येईल. परंतु आता हा मी वाढवलेलं आहे, हे कुठे येणार आहे, इथे येणार आहे. आणि ज्यावेळेस मी याला इथे फिटिंग करायला जाईल त्यावेळेस माझा इथे भाग एवढा एक्स्ट्रा होईल. मग हा एक्स्ट्रा झालेला भाग तुम्हाला इथे असं मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, आणि हे आपण वळून घेतलं की आपलं हे वर केलंय. बघा पहिली मार्किंग कुठे होती आणि आताची मार्किंग बघा. पहिली मार्किंग ही होती आपली. जेवढं हे वर आलं, लक्षात घ्या, जेवढं हे वर आलं तेवढं हे वर गेलं. तेवढं काय झालं, हे वर गेलं. ठीक आहे, आणि आपल्याला याला जे आहे इथून आता आपण याला कट करतो. हे बघा, हे इकडून आपण याला असं कापता, इथून आपण घेऊ याला, कटिंग झाल्यावर बघा याचा आकार कसा दिसतो तुमच्या लक्षात येईल. हे टक्स काढून टाकायचे. हे बघा, हा पाव इंच इकडे कापला आणि हा पाव इंच इथून कापला, म्हणजे हा मधला टक्स काढ. हा मधला टक्स का काढला, इथे जोड वगैरे येतो बघा, इथे काय होतं, मुंड्यामध्ये जोड येतात, तर त्यामुळे हा टक्स आपण काढून घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर हा 1.5 इंचाचा टक्स आपण काढला. आता बघा, हा निघून गेला. हा निघून गेल्यानंतर इथे तुमचं कंबर तयार झालं पाहिजे. कुठे, इथे. ज्यावेळेस आपण शिवू ना त्यावेळेस इथे कंबर तयार झालं पाहिजे, म्हणून आपण याला पुढे वाढवलं. ठीक आहे, आता आपण याचा आतला सेट दाखवतोय. हा जो तुमचा आकार, हा आकार तुमचा असा येणं गरजेचं आहे, म्हणजे शेप मध्ये येणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण याला अटॅच करू त्यावेळेस हा पूर्णपणे असा कर्व दिसेल. इथे ज्यावेळेस अटॅच करू त्यावेळेस समजायला का तुम्हाला? नाही समजलं, ठीक आहे, हरकत नाहीये. तुम्हाला जर नसेल जरी समजलं तर उद्या आपण परत एकदा याची प्रॅक्टिस करू. त्याच्यासाठी आता तुम्ही काय करसाल, आजचा व्हिडिओ बघसाल व्यवस्थितपैकी, त्याची प्रॅक्टिस करून बघसाल. कुठे चुकतं, काय चुकतं, कसं चुकतं, आपण ते उद्या परत करणार. परंतु तुम्ही त्याला करा, प्रयत्न करा, काय कुठे वाकडं तिकडे जशी लाईन येईल तशी करा, कशी येऊ द्या. आणि तो फोटो तुम्ही कशावर टाकसाल, ग्रुपवर टाकसाल. ग्रुपवर टाकल्यावर माझ्या लक्षात येईल कोण कुठे चुकतं आणि कशा पद्धतीने त्यांना दाखवायचं. म्हणजेच हा व्हिडिओ तुम्ही आजचा बघसाल, बघितल्यानंतर तुम्ही अर्धा एक तास काढसाल तुमच्यासाठी, मार्किंग करून बघसाल. चुकली तरीही चालेल, परंतु डायग्राम हा सगळ्याचा आला पाहिजे. तुम्ही जेवढे 11 जण जॉईंट आहे तेवढ्या 11 जणांचा डायग्राम येईलच पाहिजे. कसा येऊ द्या, वाकडा येऊ द्या, कुठे कोणाचं चुकलेलं असू द्या, कुठे बरोबर नसेल आलं असू द्या, तुम्हाला उंची घेतली नाही आली तरीही चालेल, परंतु तुम्हाला व्यवस्थित म्हणजे जसं जमेल तशी मार्किंग करून टाकणं गरजेचं आहे. त्यावेळेस मग मी तुम्हाला सांगेल की तुमचा कुठे प्रॉब्लेम आला, कसा आला, कशा पद्धतीने तुम्हाला त्याला शेप घ्यायचा आणि कशा पद्धतीने तुमचा आकार आला पाहिजे. ठीक आहे, तर हे बघा, आता बॉडीचा आकार तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने. हे बघा, इथला शेप काय करतात माहितीये का, काही काही जण याला असं सरळ घेतात आणि याला सरळ गोल कापून टाकतात, इथे गोल कापून टाकतात आणि शिवून टाकतात आणि म्हणतात झाला प्रिन्सेस कट. तर तसा प्रिन्सेस कट होत नसतो, त्याच्यामधला टक्स मायनस करावा लागेल. हे टक्स मायनस करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, इथालला आणि त्यावेळेस इथे पफ येईल. कुठे आपल्याला एवढ्या जागेत पफ पाहिजे, एवढ्या जागेत पफ येईल बघा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करसाल, सगळेजण मार्किंग करसाल. राहिला आता आपल्याला गळा समोरचा कापायचा, तर तो कसा कट होतो
बघा, गोल कापायचं असेल तर गोल कापू शकता, पान इंच गळा कापायचं तर पान कापू शकता. मग पान कापायचं तर कसं कापणार? बघा, अशी जाईल आकार. बघा, माझा पेनापेक्षा कैचीवरती जास्त हात चालतो, म्हणजे आकार वगैरे सगळं, कारण की आपण याच्यामध्ये मास्टर आहोत. आता बघा, तुमचा काय झालं असतं, जर तुम्ही इथे 1 इंच वाढवलं नसतं तर हे किती उरलं असतं? एवढंच उरलं असतं. केवढं उरलं असतं? एवढं. आणि याच्यातून मग तुमचं पाव इंच आणखीन इकडनं गेलं असतं, एवढं. ते एवढं उरलं असतं. इकडलं समजा तुम्ही वाढवलं असतं उदाहरणार्थ, पण इकडलं थोडी वाढवलं असतं. मग इथे काय झालं असती? अगदी छोटंसं उरलं असतंय. म्हणून तुम्हाला इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि याला क्रॉस कापायचं. आता याचा खांदा जो आहे ना, अजिबात उतरत नाही. आपल्या जे प्रिन्सेस कटचा असतो ना, तुमचा खांदा उतरणार नाही, कारण की तो ऑलरेडी असा येणार आहे. ठीक आहे. सरळ ज्यावेळेस बसवणार तुम्ही त्याला, त्यावेळेस तो ऑलरेडी इकडे कमी राहणार. इकडे ब्रॉड राहील, पण इकडे कमी राहील, जेणेकरून खांदा खाली उतरणार नाही तुमचा. ठीक आहे. आता याचं शोल्डर आता इथून एवढं दाबणार आहे, म्हणजे बघा इथे, आणि इकडे एवढं जाईल, म्हणजे बघा याचा खूप असा छोटा गॅप तयार होतो. काय होतो? याचा खूप असा छोटा गॅप तयार होतो. 1.5 इंच. किती? 1.5. म्हणजे तुम्हाला कसं घ्यायचं हे तुमच्या अवलंबून आहे. तुम्हाला जेवढं छोटं शोल्डर घ्यायचं तेवढं घेऊ शकता, परंतु इथे छोटं घेतलं तर तुम्हाला इथे मात्र 5.5 इंच टाकायचं खालच्या सेटला. कुठाल्या? इथल्या सेटला. इथे 5.5. इथे जरी तुमचं 5 जरी आलं तरी तुम्हाला इथे 5 टाकायचं, 5.5 टाकायचं. इथे 4.5 जरी आलं तरी तुम्हाला इथे तुम्हाला 1 इंच वाढवून टाकायचं याच्यापेक्षा, म्हणजे 5.5 टाकायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचा आहे. राऊंड मुंडा मात्र तुम्हाला हा मोजणंच गरजेचा आहे. हा राऊंड मुंडा तुम्हाला व्यवस्थित पैकी मोजायचा आहे. तुमचा जेवढा राऊंड मुंडा, माझा इथे 15.5चा राऊंड मुंडा होता, 15.5चा राऊंड मुंडा होता, म्हणजे मला याला 7.25 इंच आणायचंच आहे. हे माझं 7.25 इंच आलं आणि बाकीची शिलाई आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण काय करसाल, मोजून वगैरे माप टाकसाल. नाही आलं तरी हरकत नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. आपण उद्या परत एकदा याला जे आहे डीप मधून शिकणार आहोत. उद्या आपण याची पेपर कटिंगही करणार आहोत परत एकदा, आणि त्याचसोबत आपण मेन फॅब्रिक वरती सुद्धा तुम्हाला शिकवणार, की मेन फॅब्रिक वरती याला कसं ठेवायचं आणि कसं कापायचं. ठीक आहे. चालेल. आजचं काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही 5 मिनिटं माझ्याशी शेअर करू शकता. ते शिवलेस असेल तर शिवलेस असेल तर तुम्हाला याला फक्त बाह्याने लावायच्या, बाकी आहे तसं शिवायचं. असं आहे. मी काय बोलते, बोला आता ना. मागच्या वेळेला आपण जेवढे पण बॅक पॅटर्न केले ना, हम्म. टी शर्ट शाऊट होते. हा. आपण जेवढे पण बॅक पॅटर्न केले तेव्हा आपण ते क्रॉस घेतलं नव्हतं. हा, बरोबर बरोबर. म्हणजे पायलिंगचं जे पाठी घेतलंय ना, ते घेतलं नव्हतं. हा. आता ह्याच्यासाठी स्पेशली याच्यासाठी स्पेशली घ्यायचं, कारण की जर समजा तुम्ही आता इथे जर मी समजा अशी लाईन दिली असती, ठीक आहे, मी समजा अशी याला सरळ लाईन दिली असती, अशी सरळ लाईन दिली असती, तर इथे शेप आपल्याला असा जास्त खोल असा दिसला असता राऊंड आपला, आणि मग तुम्हाला इथे कन्फ्युज होतं की मी किती खोल घेऊ, इथे खोल किती घेऊ. ठीक आहे. त्यामुळे मी याला क्रॉस दिलंय, कारण की याला जास्त तुम्हाला खोल घ्यायची गरज नाही पडणार. ठीक आहे. आणि तरी सुद्धा तुमचा हा राऊंड मुंडा जो असतो, हा तुम्हाला फायनली मोजायचाच असतो. हा इथं आला की नाही आला, नसेल आला तर तुम्ही याला आणखीन थोडंसं खाली वाढवू शकता, परंतु याला तुम्हाला वाढवायचे यासाठी, कारण हे खूप कमी झालं, हे कमी घेतलं आपण. कधी कधी जर आपण 1 इंचाचं जर शोल्डर घेतलं, ठीक आहे, तर आपलं किती जाणार, इथे समजा 2.25 गेलं आणि 1 इंच आणि अर्धा इंच म्हणजे 1.5, म्हणजे आपलं जवळपास 4.5 इंचाचा शोल्डर येतो. किती? 4.5. तर इथे जर 4.5 गेला तर तुमचा इथे किती यायला पाहिजे? 5.5 यायला पाहिजे. म्हणजे थोडंसं याला क्रॉस घ्यायचं. परंतु ज्यावेळेस इथे पण 5.5 आहे त्यावेळेस मात्र तुम्ही सरळ काय करा, सरळ घ्या आणि सरळ घेऊन तुमचा इथे सेट द्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, याला करून बघायचं. करून बघा, जे काय होईल ते होईल. चुकेल, दुसरं काय होणार आहे. बरं, चुकेल तर आपण काय कपड्यावरती नाही करू राहिलो, आपण कशावर करतोय, आपल्या पेपरवरती करतो. ठीक आहे. आणि पेपरवरती करून आपण माप टाकतोय, त्यामुळे आपल्याला इथे काही जास्त घाबरायची गरज नाहीये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करसाल, मार्किंग करा, मार्किंग करून फोटो टाका. फोटो टाकल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की त्याला काय करेक्शन करायचं आहे. उद्या मी तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार, प्रॅक्टिकल कशा पद्धतीने आपल्याला
करायचं आहे. प्रॅक्टिकल आपण कशा पद्धतीने त्याला कापायचंय